8 इंची लाइन भी फेल है तो 6 इंची में से कहाँ पानी जाएगा? हे तुम्ही मान्य करता का हे फेल आहे? फेल आहे म्हणून तर पाणी वरती आलं ना, मान्य केलं ना त्यांनी. फेल आहे ना मागची लाईनचं मला काहीच कल्पना नाही. तुमच्या कल्पना आता तर सध्या फेल आहे ना. ही पाईपलाईन ही ड्रेनेज फेल आहे का नाही? पाईपलाईनला का काय तुमच्या पुढे डोकं फोडायचं एवढं शब्द बोलायला एवढं घाबरतं? ही ड्रेनेज फेल आहे का नाही? फेलच असेल. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। नाजरीन, इस्तकबाल है आप सबका अब तक न्यूज़ इंडिया पर। मैं जाबिर शाह। भ्रष्टाचार होता हुआ मत देखो, भ्रष्टाचार पर मत बोलो, अधिकारियों के खिलाफ कुछ न कहो, जिन्हें हम चुन कर देते हैं उनका तो नाम ही मत लो। मालेगांव शहर की 15 करोड़ रुपए से बनाई गई अंडरग्राउंड गटर 8 इंची पाइप की हालत ये आपकी स्क्रीन पर हम दिखा रहे हैं। 15 करोड़ रुपयों की योजना से पहले अंडरग्राउंड गटर डाली गई थी जो कई दिनों से लीकेज है, इसी प्रकार से बह रही थी। ये इलाका कहीं दूर दराज जंगल बियाबान का नहीं बल्कि मालेगांव शहर का सबसे मशहूर, सबसे ज़्यादा जाना पहचाना पुराना इलाका मालेगांव शहर का गुड़ बाज़ार जामा मस्जिद के सामने वाली गली, जहां हम और आप गर्मियों के दिनों में लस्सी पीने ज़रूर जाते हैं। बिल्कुल उसी के सामने से गई हुई ये 8 इंची अंडरग्राउंड पाइपलाइन कई महीनों से लीकेज थी और ये गटर का पानी जो अंडरग्राउंड गटर के ज़रिए नदी में जाता था, ये लीकेज था और कई महीनों से इसी प्रकार से बह रहा था और शहर के एमएलए मौसूफ भी इसी रास्ते से जाया आया करते थे, लेकिन कुछ नहीं हुआ। मालेगांव शहर के सामाजिक कार्यकर्ता रामदास काका बोरसे ने इसके खिलाफ आवाज़ उठाई कि इस तरीके से गटरों का गंदा पानी सड़कों पर बह रहा है और ये 15 कोठी की अंडरग्राउंड गटर सिस्टम फेल हो गई है। इसी को लेकर उन्होंने मालेगांव महानगर पालिका कर्मचारियों पर उखड़ गए और तब कहीं जाकर कर्मचारियों ने यहाँ पर कामकाज शुरू किया। चेंबर फोड़ दिया गया। जिस जगह पर ये कामकाज चल रहा है इसी जगह पर चेंबर था, उस चेंबर को भी तोड़ देना पड़ा। तब कहीं जाके पता चला कि ये ड्रेनेज गटर है और इसी का पानी लीक हो रहा था। लोग ये समझ रहे थे कि ये नलों में आने वाली पानी की पाइपलाइन लीकेज है, लेकिन अंडरग्राउंड गटर लीकेज है। 15 करोड़ रुपए की लागत से ये 8 इंची पाइप डाली गई थी। शहर का मशहूर इलाका, जाना माना इलाका, वहाँ ये स्कीम फेल हो गई। अब शहर में 550 करोड़ रुपए में 4 इंची पाइपलाइन डाली जा रही है। 8 इंची पाइप से भी पानी पास नहीं होता। ये स्कीम फेल हुई। ये सीधा आपकी स्क्रीन पर हम दिखा रहे हैं कि 8 इंची पाइप से भी पानी नहीं बह रहा है और ये ड्रेनेज गटर भी यहाँ पर फेल हो चुकी है। इंजीनियर सोच में पड़ गए हैं, उनका दिमाग काम नहीं कर रहा है कि कैसे बनाया जाए। अब 550 करोड़ रुपया बर्बाद। काय का चेंबर था यहाँ काका? ये सोचते हैं क्या कहे 15 कोटी की योजना पहले बनी। हाँ, बुहारी गटर, हाँ, जो अभी बन रही ऐसी गटर थी वो, उसका चेंबर था यहाँ पे और ड्रेनेज लाइन यहाँ तक आई, हाँ, वो फेल हो गई। 15 कोटी पानी में गया। हाँ, वहाँ पे अभी बहुत बड़ा सब स्टेशन बना है दशहरा मैदान पे, वो मशीन भी सब जंग खा गई। 15 कोटी पब्लिक का गया। अभी कितनी 500 कोटी की योजना है। ये हालत होगी पूरे शहर के अंदर अगर वो फेल होती है तो, और फेल ही है वो। जब इसमें से पास नहीं होता उसमें से कहाँ पास हो जाए। ये 15 दिन से बेचारे वाटर सप्लाई वाले ढूंढ रहे हैं कि हमारी लाइन लीकेज है। वो लीकेज नहीं थी, ये ड्रेनेज की पाइपलाइन लीकेज थी और वो ड्रेनेज का पानी भर के इधर जाता था और यही रोड से मैं बोलता जुम्मे की नमाज अदा करने आमचे सन्माननीय आमदार साहेब ह्याच रोडने जाता हो। आलं का लक्षात? मग ड्रेनेजच्या पाण्यातनं जर मुस्लिम बांधव त्या मशिदीमध्ये जात असतील, ऐका ना, एक मिनिट, शहराची अवस्था आहे। 1 मिनिट थांबा ना। हा? नाही, हे विषय काय आहे सांगून द्या ना। हे विषय काय आहे? जातात बरं का नमाजी माणसं जामा मस्जिद मध्ये। नेमका हे विषय काय आहे सांगून द्या ना। हे सांगा ना, ड्रेनेज तुम्ही चेंबर तोडलं ते तर सांगा।
काही आपल्याला वेगळं नाही. तुम्ही मेहनत केली ते आम्ही बोलणार, हे चांगलं करतो चांगलं म्हणणार. 15 कोटी पाणी केले, गेले, आता 500 कोटी कुठे जातील गिरणा डॅम मध्ये? जोरात बोला, बोला माझ्यासारखा एकदम जोरात, काही बदाम काजू खात चला, बोला हो बोला. आता जे आहे ना, आता चेंबर करणार आम्ही, नवीन चेंबर करणार बर. असं सांगितलेलं. चेंबर करून हा जो पाईप आहे हा. आउटलेट येतोय, बर. जुनी ड्रेनेज लाईन बर. हा त्या चेंबर मध्ये टाकून हा. त्या चेंबरला एक आउटलेट, आता ह्या जी गटर बर. गटर क्लिअर वरती बर. बरोबर आहे. ह्या चेंबरचा एक आउटलेट आम्ही त्या गटर मध्ये टाकून तिथून तो हे चेंबर भरल्यानंतर तो आउटलेट तिथून तो बायपास होऊन जाईल. मी चेंबरचा आउटलेटची जागा चिडून नाही व्हायला, म्हणजे ते पाणी पुऱ्या गल्लीतच राहील ना. ते ड्रेनेज फेल आहे हे तुम्ही मान्य करता का नाही? ती ड्रेनेज आता जुनी लाईन आता फेल आहे ना ते. ती आता जुनी अहो जुनी लाईन आहे पण फेल आहे म्हणून ते जमा झालं नाही ते. मला त्या जुनी अहो तुम्ही इंजिनियर राहता, तुम्हाला कसं काय सांगता येणार? बोला ना, काही दबाव आहे का तुमच्यावरती? नाही, मी तुमच्या पाठीची. फेल आहे ना, 15 कोटी गेले ना आमचे वायवा, मालेगावकरांचे नाही, सरकारचे सर्वांचेच गेले. आता हे 500 कोटी बी असेच जाणार. हे एवढे जीव तोडून बोलतायत अब तक वाले कि ये 6 इंची पाइपलाइन में से पानी नहीं जाएगा. तीच गत या शहराची होणार आहे. हे किती इंचीची होती? हा, हे किती इंची पाइपलाइन? जुनी आहे साहेब. हा, जुनी आहे. किती इंची आहे? जुनी आहे, किती इंची आहे? दाखव रे, बोटी दाखव रे. 200 mm. म्हणजे म्हणजे किती इंची? मी अनाडी आहे, मला काही लिहिता वाचता येत नाही. 8 इंची. 8 इंची. 8 इंची लाइन भी फेल है तो 6 इंची में से कहा पानी जाएगा? हे तुम्ही मान्य करता का हे फेल आहे? फेल आहे म्हणून तर पाणी वरती आलं ना, मान्य केलं ना त्यांनी. फेल आहे ना मागची लाईनचं मला काहीच कल्पना नाही. तुमच्या कल्पना. आता तर सध्या फेल आहे ना. ही पाईपलाईन ही ड्रेनेज फेल आहे का नाही? पाईपलाईनला ऐका का तुमच्या पुढे डोकं फोडायचं एवढं शब्द बोलायला एवढं घाबरतं. ही ड्रेनेज फेल आहे का नाही? फेलच असेल. फेलच असेल. हे प्रकार किती दिवसपासून चालू आहे? अहो हे 15 दिवसापासून 3 महिन्यापासून पाणी वाहत होतं. त्यांच्याकडे तक्रार या नागरिकांना माहित नाही, ते जायचे, अर्ज द्यायचे, वापस यायचे. आज करतो उद्या करतो, शेवटी त्यांनी माझ्या कानावर टाकलं आणि मग मी गेलो, तक्रार केली. तक्रार केल्यानंतर यांनी दखल घेतली, या आले, यांनी शोधाशोध केली. ते बंद होऊन जायचं, परत चालू होऊन जायचं चेंबर भरलं का. आता जर वॉटर सप्लायचा फॉल्ट असेल तर ते बंद होईल ना. वॉटर सप्लायचा काही फॉल्टच नाही. मग काल मी प्रभाग अधिकारीकडे गेलो, त्यांना सांगितलं आणि हे साहेब तिथे भेटले. ते म्हणे उद्या लगेच काम लावतो. ठरल्याप्रमाणे यांनी आज हा काम लावलं. तो प्रताप वॉटर सप्लायचा नसून तो ड्रेनेज पाईपलाईन फेलचा प्रताप आहे. अशा जागोजागी या मालेगाव शहरात या भुयारी गटरमुळे समस्या निर्माण होतील आणि मग ते परत तेच करत राहायचं, बिले काढत राहायचं. एरे माझ्या मागल्या, शेळ्या भाकरी चांगल्या, हे असंच चालू राहील या मालेगावचं. अलक्ष ही तरा आहे. करोडो रुपयाची योजना या मालेगाव शहरात फेल होती. पण सर्वे आम्ही ज्यांना निवडून देतो त्यांचा विकास होतो. पण या मालेगाव शहर बकास होत चाललं. या जनतेचा कधी विकास होणार? सब माल अंदर.